तारदाळमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन, नागरिकांकडून ग्रामपंचायतीचे कौतुक। तारदाळ येथील श्रीराम मंदिर गावभाग परिसरात ग्रामपंचायतीच्या निधीतून मंजूर झालेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुरुवारी सकाळी अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या भागात गटारी अभावी सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता। सखल भाग असल्यामुळे सांडपाणी साचून राहत होते आणि त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते। नागरिकांना यामुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता। मात्र ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात गटार बांधकाम व रस्ता काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली। ही कामे पूर्ण झाल्याने परिसरातील स्वच्छता सुधारली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबद्दल स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींचे कौतुक करत त्यांचा सत्कारही केला। या उद्घाटन प्रसंगी प्रसाद खोबरे, भीमराव बन्ने, जयप्रकाश भगत, प्रवीण खोबरे, सचिन पोवार, रणजित पोवार, प्रवीण पाटील, सूर्यकांत जाधव, नितीन खोचरे, विजय चौगुले, सुरेश पोवार, सुनेही कुलकर्णी, रमेश नर्मदे, दीपक पोवार, मलगोंडा पाटील, महेश पोवार, उमेश पोवार, रोहित खोत, अनिल शेडशाळे यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कामामुळे परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ।